शिरीषाकडे पाहिलं. त्याच्या चेहऱ्यावर धीटपणा व आत्मविश्वास पूर्णपणे प्रतिबिंबित झाला होता. पण त्याचे हे अवसान फार वेळ राहणारे नाही हे मी ओळखून होतो. स्पर्धावर जाऊ दे बाहेर. आत्मविश्वास पुरेपूर प्रतिबिंबित झाला होता, पण त्याचे हे आव्हान फार वेळ राहणार नाही हे मी ओळखून होतो. पण पडदा वर आजाची डोळ्यांना जरासी स्वय झाल्यावर पेक्षा माझ्या वडिलांना मी शिकलेले फार आवडले. माझ्या चमत्कारिक उत्तराचे मला नवल वाटू लागले व थोड्यात रागही येऊ लागला. तो थोड्याच वेळा थांबून पुढे म्हणाला, मी आपल्याकडे शिकायला येऊ, पण माझे एक कबूल, उद्यापासून मी येतो. माझ्या बरोबर वडील पण येतील बरं का. असं म्हणून माझ्या आश्चर्यचकित चेहऱ्याकडे न बघता शिरीष चटकन निघून गेला. दुसऱ्या दिवशी तो अगदी वेळेवर आला. त्याच्याबरोबर एक वयस्कर आणि कुठे असता कामाला? भोचकपणे शिरीष पुन्हा म्हणाला. मला वाटले की मध्ये मध्ये बोलल्याबद्दल नाना शिरीषला दम भरतील, पण त्याउलट ते कौतुकाच्या नजरेने त्याच्याकडे पाहत होते. नियमितपणे रोज पितापुत्रांची जोडी येऊ लागली. शिरीषची प्रगती पाहून मात्र प्रसंगी महिने निघून गेले. आणखी 3 महिन्याचे होण्याचा माझ्या विद्यालयाचा प्रथम कार्यक्रमात आपण शिरीषला कार्यक्रम द्यायचा असं मी निश्चय करून टाकलं आणि त्यानुसार मी शिरीषला म्हणालो. शिरीष अशीच प्रगती कार्य केली आणि प्रत्येक वेळी मिळणाऱ्या शिरीषच्या देवाईच्या उत्तरांचे आश्वासन करीत मी बसलो. प्रत्येक वेळी तो नानांचे नाव का घेतो व नानांना राग जाधव. एकदा मी पु ल देशपांडे यांच्याकडे एक निमित्ताने गेलो होतो. काम झाल्यावर मी निघण्याच्या बेतात होतो. तेवढ्यात सुनीताबाईंनी मला थांबवले व विचारले, तुम्हाला शाल दिली तर चालेल काय? मी एका पायावर हो म्हटले. पु ल व सुनीताबाई यांनी मला शाल द्यावी हा मला मोठा गौरव वाटला. ती शाल मी माझ्या खोलीतल्या सुटकेसमध्ये